तर आज एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन राहू दे बे. हां, एवढं कन्सिस्टंट कसं राहतो मी ह्याच्याबद्दल बोलू. सगळ्यात पहिला एकदम सोपं बारकं गोष्ट सांगतो. मी कन्सिस्टंट नाही. हे माझे डेली हॅबिट्स आहेत. जोपर्यंत मी हे करत नाही ना तोपर्यंत मला झोपूच वाटत नाही, झोपच येत नाही. एकदम क्लिअरली सांगतो, जोपर्यंत मी जिम करत नाही, जोपर्यंत मी जिमला जात नाही तोपर्यंत मला झोप वाटत नाही. तोपर्यंत मी लायब्ररीत जाऊन काहीतरी शिकत नाही, नाहीतर काहीतरी अभ्यास करत नाही, नाहीतर काय पण एक्सप्लोअर करत नाही, तोपर्यंत मला झोप वाटत नाही. जोपर्यंत मी व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत मला झोप वाटत नाही. हे लई बारकी गोष्ट आहे. ते लई सोपे गोष्ट आहेत. एक सक्सेसफुल होणं फक्त आपल्याला हॅबिट बनवायचे आहेत, चांगले सवयी बनवायचे आहेत. बाकी सक्सेसफुल होणं खूप सोपं आहे, खूप जास्त. आणि सवय एकदा लागला ना चांगल्या गोष्टींची, आता बघा तलब असतं आहे, आता कोणाला तर सिगरेटचं तलब असतं, त्यांनी बघा जोपर्यंत सिगरेट पित नाही तोपर्यंत त्यांनी शांत बसत नाही. हे जे हॅबिट्स, चांगले गोष्टी, चांगले सवयी असतात ना, ह्यांचं पण सेम रिझल्ट असतं. सेम त्यांना पण असं तलब उठलेलं असतं की कधी जाऊन मी जिम करू, कधी जाऊन मी माझे डेली स्टेप्स करू, कधी जाऊन मी नवीन काहीतरी शिकू, काहीतरी कॉन्टेंट बनवू, किंवा कधी जाऊन मी पोस्ट करू. एवढं सोपं असतं आहे. फक्त हॅबिट बिल्डिंगवर, चांगले सवयी बनवण्यावर लक्ष ठेवा. बाकी सगळं हे ऑटोमॅटिक होऊन जाते. कन्सिस्टंट हे अजून हे खूप काही सांगण्यासारखं आहे. अजून मी आधीपासून असं काहीच नव्हतो. आधी खूप असं डाऊनफॉलमध्ये होतो. इथून जो माझं लाईफ बदललं आहे. मी आधी फुल अनकन्सिस्टंट आणि हे स्वतःवर कधीच लक्ष दिलं नाही, कशावरच नाही. स्वतः कम्युनिकेशन स्किलवर नाही ना, स्किन केअर काहीच नाही. आता पण एवढं का नाही, पण आधी माझं जेव्हा स्किन बघितलं ना, आधीचे व्हिडिओ बघा, असले खतरनाक होतं ना. पिंपल्स, अजून ॲक्ने, स्कार, मार्क्स. आता थोडं मी इम्प्रूव्ह करायला लागलो. जर मी म्हणतो, मी इंजिनिअरिंगला यायच्या आधी माझं बार असं मायनसमध्ये होतं, झिरो समजू, नाही मायनसच समजू. असलं फिट नव्हतो मी, माझं फॅट सगळं सुटलेलं, मग असं ओव्हरवेट होतो मी. हे जे असं तोंड ना असं होतं. मग मी इथं येऊन एवढं काय इम्प्रूव्ह केलं, एवढं भारी स्वतःला जाणून घेतलो ना. मग हे कॉलेज मला खूप मदत केलं. मग क्रेडिट पण द्यावं लागतं नाही, माझं असं हेच आहे, काय म्हणते त्याला, एक नेचर आहे. मी कसं एकट्यामुळं कोण होत नसतं आहे, समोर जात नसतं आहे, की कॉलेज पण मला खूप मदत केलं. कॉलेजचं लायब्ररी म्हणा, जिम म्हणा, एवढं भारी ग्राउंड बनवलं आहे. मला आवडतं फुटबॉल, दुनिया भारी फुटबॉल लवर आहे मी. मग टर्फ दिलं आहे एवढं भारी. मी फर्स्ट इयरपासून खेळतो. माझ्या फर्स्ट इयरला असताना आकाश राठोड म्हणून माझा एक मित्र होता, तो 4th इयरचा होता. मग त्यासोबत मी दररोज फुटबॉल खेळातो. आता जरा फुटबॉलचे मित्र भेटले नाहीत, अजून बघू आता कोण फर्स्ट इयरमध्ये कोण असले तर त्यांना पण भेटू आणि बघू, जर का म्हणतात त्याला मित्र काढू. फुटबॉल हॉबी आहे, ते पॅशन फॉलो करायचं का नसतं बघा. लई सोपं असतं जीवन जे आहे ना, लई सिम्पल असतं. आपण हॅबिट्स बनवायला फोकस करायचं. ॲटॉमिक हॅबिटनं मी तेच शिकलो. आपण चांगले सवयी बनवा. तुमचं लाईफ तुम्ही घडवता, तुम्ही स्वतः तुमचं लाईफ घडवता, एवढं लक्षात ठेवा. चांगले हॅबिट्स बनवा आणि यू विल बी सक्सेसफुल. कधी पण सक्सेसफुल व्हायचं असलं ना, सक्सेस का असतं, सक्सेस एक माइलस्टोन आहे. मी ते 3 Idiot जे मूवी आहे ते सारखं बघत असतो. दर 1, 2, 3 महिन्याला, 6 महिन्याला 3 Idiot मूवी मी सारखंच बघतो. मग त्यात त्यांनी काय म्हणलं आहे, डोंट चेज सक्सेस, एक्सिलेंस के पीछे भागो, सक्सेस झक मार के आएगा. मग एक्सिलेंस म्हणल्यावरच काय, एक्सिलेंस म्हणल्यावर स्वतःला बेहतर बनवा कोणत्याही स्किलमध्ये. तो इंजिनिअरिंग करत होता, मग मी पण इंजिनिअरिंग करतो. स्किलमध्ये म्हणा, नाही तर कशातही तुम्हाला जे आवडतं आहे ते करा. तुम्हाला जे आवडतं आहे ते करा. फक्त तुमचं दरवाजे असं सगळीकडनं बंद करू नका. मी म्हणलो मला आता व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशन आवडतं, मग मी सगळं सोडून कॉन्टेंट क्रिएशनला जाऊ का, असं कधीच का नाही करायचं. डिग्री घ्या मस्तपैकी. इथं कॉलेजमध्ये पण असताना सगळ्यात भारी नेटवर्किंग करा.
तुम्हाला जॉब भेटेल का नाही ह्याचं गॅरंटी मी नाही तर देऊ शकत, पण नेटवर्किंग करा आणि जॉब स्वतः घ्या ह्याचं गॅरंटी मी देऊ शकतो. मी आता सेकंड इयर संपलं आहे माझ्याकडं. 2 एक्झाम राहिलेत, तरी पण माझ्याकडे अजून 4 जॉब आहेत. 4 जॉब माझ्याकडे आत्ता सध्याला आहेत. ते फक्त मी डिग्री संपायचं वेट करायला लागलो. जास्त डिग्री संपलं चल लगेच जॉब. मग असं नेटवर्क बनवायला शिकवा, असं नेटवर्क बनायला शिका. अजून काय, अजून असले पण जॉब नाहीत की जे मला आवडत नाहीत. मी आत्तापासूनच ठरवून ठेवलो मला कोडिंग आवडत नाही आणि मी कोडिंगमध्ये जॉब करणार नाही. ओके, ते 10 तास एका लॅपटॉपवर बसून असं करणं मला नाही आवडत. मग एक जरा फिजिकली ॲक्टिव्ह जॉब्स मला खूप जास्त आवडते. तर काय थोडं कष्ट असेल तरी पण मला आवडतं आहे. मेन गोष्ट आहे मला आवडतं आहे. अजून मी डॉक्युमेंट करू शकतो, मला व्हिडिओ शूट करणं आवडतं आहे. मी यूट्यूब पण आता फुल टाईम करतो. मग असं तसं स्वतःला एक्सप्लोअर करायचं, ग्रो करायचं, दुसऱ्यांना शिकवायचं आणि ज्यांच्यामुळं आपण समोर गेलो त्यांना क्रेडिट द्यायचं. एवढंच सिम्पल गोष्ट आहे. हे मला आवडतं आहे आणि इट इज मी अथर्व. अजून काय, अजून आत्ता जे आहेत ना, आता मी जरा असं ट्रू इमोशननी बोलायला लागलो. मी माझे इमोशन्स जे आहेत ना ते बाहेर काढायला लागलो. आता किती बघायला 6 मिनिट झालेत. मला असं जे ट्रू इमोशन असतात ना ते बाहेर काढण्यासाठी 6 मिनिट लागतात बघा. अजून आता असं वाटायला की व्हिडिओ बंद करावं बास. हो का, मी चालू केलं तो तिथून असं हे जे स्लॅब्स आहेत ना हे 45 असले लाईन्स आहेत. ओके, कुठं गेलं बाई, असं दिसतंय का? हा, 1 असं 2 3 तसं 45 असं पट्टे आहेत टर्फवरचे. मग ते चालायचं. मी स्टार्ट केलं तो तिथून एकदम बिगिनिंगपासून त्या कोपऱ्यातनं कॅन्टीनच्या. मग आता जायचं आपल्याला तिथं. तर मी एकदा फुल कन्फ्यूज होतो. मी माझ्या लाईफमध्ये काय करायला लागलो, मी काय करू, असं भयंकर कन्फ्यूज. जे लोकांना डिग्री झाल्यानंतर रिअलाईज होतं आहे, जे सगळं संपल्यानंतर रिअलाईज होतं ते मला आत्ता रिअलाईज व्हायला. मग मी असं स्वतःचं तारीफ करत नाही, पण मला माहीत आहे मी खूप मॅच्युअर आहे आणि मी खूप मॅच्युअर आधी काहीच नव्हतो, आत्ता खूप मॅच्युअर झालो. मग जे लोक तवा करतात त्यानंतरनं प्लॅन्स करतात ते मी आतापासूनच करतो. मग मी त्या दिवशी पूर्ण चालत होतो, मी पूर्ण ब्लँक होतो. काय त्या दिवशी माझ्याकडे मोबाईल नव्हतं. मोबाईल मी तिथं घरीच ठेवून आलो तो. मग निवांत मी 1 तास चाललो. मग स्वतःला प्रश्न विचारलो, आपल्याला कसलं लाईफ जगायचं आहे, आपलं लाईफ कसं असावं, अजून आपलं लाईफ कसं नसावं. दोन्ही गोष्टी एक मी व्हिज्युअलायझेशन केलेलं. डोळे बंद करा, चालत लाईफ कसं असावं, मग ते बघितलेलं. अजून दुसरं गोष्ट लाईफ कसं नसावं. मग जे लाईफ जसं नको पाहिजे होतं त्यात मी एकदम घाण लाईफ बघितलेलं माझं. काय हेल्थ नाही, काय नाही, रोज बाहेरचं काय लागलो. अजून पूर्ण बॉडी सगळं उतरलं आहे. अजून जे जॉब मला आवडत नाही मी ते करायला लागलो. 9 to 5. माझं डोकं पूर्ण हँग झालं आहे. मी खरं काय करू मला काहीच कळी नाही. अजून फुल एवढं घाण लाईफ चालू आहे. एवढं घाण इमॅजिन करा ना की तुम्हाला रेंट द्यायचे पैसे नाही, तुम्हाला घरी पैसे मागू वाटत नाही, तुम्ही काही पण करायला लागला, तुम्हाला खायला पैसे नाही तर तुम्ही लोकांना विचारून पैसे घ्यायला, उधारीनं पैसे घ्यायला. असलं लाईफ हे केलेलं. मग दुसरं लाईफ होतं जे मी माझ्या स्वतःच्या पॅशनला फॉलो करायला लागलो. मला स्टार्टिंगला तिथं पैसा कम होतं, मी मान्य करतो. स्टार्टिंगला तिथं पैसा कम होतं पण शिकायला खूप जास्त होतं. अजून एक्सपिरियन्सेस जे होते ते एकदम भारी होते. जर मी स्वतःच्या पॅशनला फॉलो केलो तर मला ते 2 गोष्टी खूप जास्त आवडले, एक्सपिरियन्सेस आणि एक्सप्लोरेशन. मग मी तसंच व्हिज्युअलाइज करत गेलो. जर मी माझ्या आवडीच्या गोष्टी करायला लागलो तर काय होणार. इनिशियली मी कम कमवणार, इनिशियली मी 0 रुपीज कमवणार बस. 1-2 महिना 3 महिना काहीच नाही. पण नंतर जसं माझं स्किल वाढेल, जसं मला एक्सप्लोरेशन, मी त्यावेळी पण
असंच नाही की ओगी शांतच बसणार. मी त्यावेळी पण काहीतरी छोटे छोटे बिझनेस करणार, अफिलिएट करणार, मधलं कमिशन घेणार. मी बाहेर सेलर्सला भेटून मधलं जे 1% 2% काय जे असेल ते कमिशन घेणार, काहीही. पण मला कमवायचे वेज खूप जास्त भेटलेले त्यावेळी, की मी एकपेक्षा जास्त वेनी कमवू शकतो. आणि मी कोणाचं गुलाम नाही, 9 to 5 मला करायची गरज नाही. जसं उठील की मन कसं करायचं, फक्त एकदम निवांत कॉन्टॅक्ट बनवायचे बाहेर सेलर्स. एक जॉब आलं होतं माझ्यात. मग नंतर ना दुसरं कॉन्टेंट क्रिएशनला, ह्याच्याच मदतीनं मी ह्याला मॉनिटाईज करून ॲड रेव्हेन्यू, नंतर ना ब्रँड प्रमोशन, ब्रँडिंग हे ते केलं असतो. पण हे किती दिवस चालतं आहे. मी तिथं बघितलं ते जे आहे ते आहे माझं एंड गोल. अजून हे आहे माझं स्टार्टिंग पॉईंट. त्या दिवशी मी इथंच चप्पल सोडलेलं. मग मी इथून असं चालत गेलो, असं सबसिडीवनी सगळं चालत. मग त्यावेळी मला कळालं, जे लोक तिथं असताना चालू केले ते म्हणले 2016 2017 लॉकडाऊन पिरियड, ते आत्ता कुठेतरी तिथे पोचलेत मधी मिडल लाईनला. तोपर्यंतच त्यांना तेवढं सक्सेस भेटलं आहे. मग त्यांचं अजून लाईफ आहे. त्यांनी जर लास्टला स्टार्ट टू लास्ट जर पोचले, त्यांनी खूप पुढे जातात. आता माझं कुठलं स्टेज चालू आहे, मी जस्ट स्टार्ट केलो. मी जस्ट 2 पावलं चाललं आहे इथून इथं. मग ते लोक जेव्हा चाललेले तेव्हा त्यांना पण असं सक्सेस नाही भेटलेलं, व्ह्यूज नाही भेटलेले, तेव्हा त्यांना पण कोण ओळखत नव्हते. त्यांनी पण खूप बारकी क्रिएटर होते. मग त्यांनी फक्त काय केलं, त्यांनी व्ह्यूजचं ह्याच्या चिंता केलं नाही. त्यांना ते आवडत होतं. त्यांनी फक्त चालत गेले. पट्टा बदलत गेलं, पुढे गेले आणि तिथं येऊन त्यांना सक्सेस भेटलं. ते पण टेम्पररी सक्सेस असं आहे. मग अजून त्यांना पुढं सक्सेस आहे. त्यांनी कोणाच्याच मागं पडले नाहीत. इथे त्यावेळी 2 कुत्रे होते. मग ते त्यांना मी समजलो व्ह्यूज. त्यांनी बसलेले इथे कुठेतरी इथे, आणि मी होतो तिथे स्टार्टिंगला. मग मी तिथून आलो. मग मी जेव्हा त्यांच्याजवळ गेलो, मग त्यांनी पळायला लागले. कळालं का, व्ह्यूज जेव्हा तुम्ही फक्त चालत राहा, तुम्ही क्रिएट करत राहा, अजून स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा. आणि जास्तीत जास्त येण्यानं काय होतं, जर मी असं व्हिडिओ बनवून टाकलो तर माझं लॉस काय. मी कधी पण बिझनेसमॅन आहे. मी कधी पण प्रॉफिट आणि लॉस दोन्ही बघत असतो. ह्याच्यात माझं प्रॉफिट अनलिमिटेड आहे, हाईक, त्याचं काहीच लिमिट नाही प्रॉफिटचं. आणि लॉस डाऊनफॉल काहीच नाही. जास्तीत जास्त काय होणार, माझं मोबाईलचं स्टोरेज भरणार, मी व्हिडिओ अपलोड करून टाकणार यूट्यूबला. मग काय होणार, काहीच होणार नाही. देर इज नो लॉस, देर इज झिरो लॉस, बट देर इज इमेन्स अमाऊंट ऑफ प्रॉफिटच प्रॉफिट आहे. आणि हायर ग्रोथ, आपलं बार एवढं वर जातं ना, आपण स्वतःला एक्सप्लोअर करतो, स्वतःला जाणून घेतो. काय नाही झालं तरी कम्युनिकेशन स्किल वाढतं आहे, अजून स्वतःला जाणून घेतं. काही ना काही तर आपण सेल्फ लव करायला चालू करतो. आपण लोकांचा विचार सोडतो. हे कॉन्टेंट क्रिएशन एवढं भारी गोष्ट आहे ना. मला संदीप महेश्वरीचा एक व्हिडिओ आठवत आहे. त्यांनी काय म्हणलेले, एक कॅमेरा घ्या, असं उचला आणि एक काय मनात येईल ते सगळं बोलून टाका. 1 वर्ष बोला, काय होईल जास्तीत जास्त. त्यांनी म्हणले काहीच नाही, एकतर व्ह्यूज येतील नाहीतर नाही येईल. पण तुम्ही काय शिकता, तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करायला शिकता, जे आपल्याला कोणीच शिकवलं नाही, कुठलं शाळा शिकवलं नाही, कुठलं कॉलेज शिकवलं नाही. अजून आपण फायनान्शियली असं विचार करायला लागतो. आपण आपल्या पैसे यायच्या आधी पण आपल्या डोक्यात चाललेलं असतं, जर माझ्याकडनं यूट्यूबवरनं पैसे आले, मी कुठे इन्व्हेस्ट करू, कसं काय करू. मग जे फायनान्शियल लिटरसी असतं, जे एकदम बेसिक गोष्टी असतात, लोकांना कसं बोललं पाहिजे, आपलं असं स्क्रिप्ट रायटिंग जे म्हणतो ना, कोणतं पण मूवी हे त्या असंच उठून चला आम्ही मूवी बनवणार, त्यांनी प्रॉपर स्क्रिप्ट लिहितात. ते कोणते किती पण मोठे ॲक्टर असू दे, त्यांनी स्वतःचं कधी चालू नाही करू शकत. असं स्वतःचं मनमध्ये डायलॉग आलं त्यांनी बोलू नाही शकत. त्याला जे बोलायला लागतं, त्याला जे प्रोड्युसरनी स्क्रिप्ट दिलं तेच बोलावं लागतं, जे स्क्रिप्ट रायटरनं स्क्रिप्ट दिलं तेच बोलावं लागतं. त्याला त्याचे पैसे भेटतात 8-10 कोटी रुपये. पण एक कॉन्टेंट क्रिएटर, यूट्यूबर हे जेव्हा इंडिपेंडंट असतं आहे, जेव्हा ह्याच्याकडे कुठले ब्रँड नसते, तेव्हा ह्यानी स्वतः सगळं खोलतं आहे. सगळं ह्यानी हे जे लाईफ एक्सपिरियन्सेस शेअर करत आहे, अजून ते व्हॅल्युएबल असतात पूर्ण. त्यांनी त्या फेजमधनं आलेलं असतं, त्याचं टाईम वाचतं आहे. आता मी हे व्हिडिओ टाकणार, हे तुमच्याकडे जाणार, हे तुमचं टाईम वाचवणार आहे, लक्षात ठेवा.
जे चुका मी केलो ते तुम्ही करणार नाही, ते तुम्ही अवॉइड करणार आणि तुमचं टाईम वाचणार. सगळ्यांकडनं शिका. मी पण आता कितीतरी यूट्यूब व्हिडिओ बघतो. फक्त बघतच बसू नका, काहीतरी करा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करा. एक गोष्ट ठेवा, सेल्फ इम्प्रूव्हमेंट इज द बेस्ट थिंग दॅट यू कॅन डू. मास्टर युअर सेल्फ, नो युअर सेल्फ, नो ॲक्च्युअली हू यू आर. अँड द लास्ट गोल ऑफ दिस ह्युमन बर्थ इज स्वतःला जाणून घेणे की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. अजून हे सगळं ईच अँड एव्हरी कण, हे जे ग्राउंड दिसतं, हे जे समोरचं व्हाईट पट्टी दिसतं, हे जे झाडं दिसते, ते जे बिल्डिंग दिसतं, हे सगळं त्याच एनर्जीचं स्वरूप आहे. वी आर टाईड विथ ऑल द सेम सिंगल एनर्जी. तुमच्यात पण ते एनर्जी आहे, माझ्यात पण ते. दॅट इज गॉड, देव, अत्र तत्र सर्वत्र. अजून आपल्याला लास्टली जाणून काय घ्यायचं आहे, स्वतःला जाणून. मेन आपल्या जे मनात आहे, जे देव आहे, त्यांना जाणून आपण मोक्षला प्राप्त करायचं आहे. दिस इज द सिम्पलेस्ट वे. सगळ्यात पहिला स्वतःला जाणून घ्या. स्वतःला जाणतच मग तुम्ही डीपरला जाता. कोणतं पण असं कॉन्टेंट क्रिएटर बघा, ते त्याचं जर नीश सोडलं, त्यांनी सगळ्यात पहिला मेडिटेशन करत आहे, त्यांनी देवाशी खूप जोडलेलं असतं. कारण त्याला माहीत आहे की आपल्यावर एक पॉवर आहे, अजून ते पॉवर आहे देव. इट्स जस्ट द सिम्पल. मग मी हे असं व्हिडिओ बनवायला लागलो ना, ह्याच्यामुळं मी स्वतःला जाणून गेलो आणि स्वतःच्या आतच देव आहे आणि देवाला जाणून घ्यायचं आणि सगळ्यांना मदत करायचं. एकदम भारी. कळालं का? मग हे लास्टली माझ्या जे स्पिरिच्युअल जर्नी आहे त्यात पण हे मदत करतं आहे खूप. सो दिस इज अथर्व. खूप झालं बोलून, 16 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे. मी असं बोलायला लागलो ना, खूप बोलतो, पण मला पण चांगलं वाटतं आहे. असं मी माझे आत्ता ट्रू इमोशन आत्ता बाहेर काढलो. हे जे आधी रील्स शॉर्ट्स हे नाही बे, माझ्यासाठी नाही. हे एका मिनटात काहीच होत नसतं. मी तुम्हाला फक्त एका मिनटात हे दाखवू शकतो की मी दिवसभरात काय करतो. मी तेच फॉर्मॅट ठेवणार. पण जे माझे असं खूप काय डीपर कॉन्व्हर्जेशन आहे ते फक्त या चॅनलवर भेटणार. यूट्यूब चॅनलला जर तुम्हाला याच्यातनं काही नॉलेज भेटलं असेल, काही तुम्हाला गेन झाला असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून समोर असे व्हिडिओ कायम येतच राहतील. बाय.